कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या व्हिडिओज कशा वाटतात हे सुद्धा कळवा. जर त्यात तुम्हाला काही क्युरीज वाटत असेल तर ती कळवा, कारण त्या क्युरीजने, त्या कमेंटने मी माझी व्हिडिओ ही जास्तीत जास्त चांगली बनवू शकते आणि त्याच्याने मला बरंच वाटेल. जर तुम्ही मला ती कमेंट कळवली तर मला ती बरेच वाटेल. बघा, तुम्ही माझी पहिली व्हिडिओ बघितली आहे का हो? माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की देवासोबत ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण देवासोबत कशी अटॅचमेंट ठेवायची किंवा आपण या समाजामध्ये कसा चांगला व्यक्ती बनून वागायचं, हे तर मी तुम्हाला व्हिडिओमधून कळवणारच आहे. पण त्याचबरोबर आपल्याकडे जी संपत्ती आहे किंवा जो पगार येत आहे आपल्याला, ह्या पगाराला किंवा ह्या संपत्तीला कसं सांभाळून ठेवायचं किंवा याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त कशी इम्प्रूव्हमेंट करायची, याच्यासुद्धा मी तुम्हाला टिप्स देणार आहे. आणि अशीच एक नवीन टिप घेऊन मी आज तुमच्यासोबत येत आहे. बघा, आपण कायम म्हणतो की माझा इन्कम कमी आहे, मला पगार कमी आहे, म्हणून मी गरीब आहे. समोरच्याचा पगार चांगला आहे, त्याला इन्कम चांगला येतो किंवा त्याच्या पूर्वजांनी त्याच्यासाठी चांगली प्रॉपर्टी करून ठेवलेली आहे, म्हणून तो श्रीमंत आहे. पण हे चुकीचं आहे. आपल्याला किती पगार येतो यावर आपण श्रीमंत किंवा गरीब नाही बनत. याच्या उलट आपण त्या पगाराचा किंवा त्या संपत्तीचा उपयोग कसा करतो आहे, त्याचं युटिलायझेशन कसं करतो आहे, त्याचं मॅनेजमेंट कसं करतो आहे, यावर डिपेंड असतं. आणि यावरच आपण श्रीमंत किंवा गरीब बनत जातो. यासाठी ना आज मी तुम्हाला एक नाही 2-2 उदाहरणं देणार आहेत. 2 मित्र असतात. दोघंही मित्र एकाच कंपनीत एकाच पोस्टवर कामाला असतात. दोघांना पगारही अगदी सेम असतो. पण त्यातला एक जो मित्र असतो ना, तो खूप उधळमानकी असतो. तो दर महिन्याला जसा पगार येतो तसा तो मनसोक्त खर्च करतो. मनाला वाटेल ती वस्तू घेतो, मनाला वाटेल तिथे तो खर्च करतो, खाण्यावर, पिण्यावर. मग ती वस्तू कितीही महागडी असो त्याचा विचार करत नसायचा. त्याला आवडली तो घेऊन टाकायचा. आणि वरून म्हणायचा, पुढच्या महिन्यात परत पगार येणारच आहे ना, मग कशाला एवढा विचार करायचा. आणि याच उलट तो दुसरा व्यक्ती होता, तो दुसरा मित्र होता. तो घरामध्ये जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत किंवा गरजेचा खर्च आहे तेवढाच खर्च करायचा आणि उरलेला पैसा हा भविष्याच्या तरतुदीसाठी सेव्हिंग करून ठेवायचा. याच्याने झालं काय माहिती आहे? जसं कोरोनामध्ये खूप लोकांचे जॉब गेले आणि त्यांना अडचण आली, सेम तसंच त्या दोघांचाही जॉब गेला आणि ज्या व्यक्तीने खूप उधळमानकी केली होती त्याच्याकडे आता रुपयासुद्धा नव्हता राहिला. पूर्णपणे तो झिरो झाला होता. आणि मग जग हे बघा, आपलं खाणं-पिणं तर चुकतं का? आपला जॉब जावो, आपल्याकडे इन्कम येवो नाही येवो, आपलं खाणं-पिणं चुकतं का? नाही ना. मग अशा वेळी काय होतं? आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार होतो. आणि याच उलट जो दुसरा मित्र होता, की जो भविष्याच्या तरतुदीसाठी त्याने सेव्हिंग केली होती, तीच सेव्हिंग त्याला दुसरा जॉब मिळोस तर कामात आली. म्हणजे त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला का? नाही. त्याला कोणाकडे ₹1 मागायची गरज पडली नाही. मग श्रीमंत कोण बनला आणि गरीब कोण बनलं? बरोबर आहे की नाही? सेम तसंच. म्हणजे आपल्याला जो इन्कम येतो ना, त्यामधून आपण थोडे तरी पैसे सेव्हिंग केले पाहिजे. आमचे मम्मी-पप्पा कायम आम्हाला लहानपणापासून सांगायचे, आपल्याला जर ₹1 मिळाला ना, तर ₹1 कमीत कमी 30 पैसे तरी आपण सेव्हिंग करून ठेवले पाहिजे, भविष्याच्या तरतुदीसाठी. आणि उरलेल्या 70 पैशांमध्येच दिवस काढले पाहिजे. मग ते कसेही निघो. मग अगदी थोडेफार आपल्याला आपली इच्छा मारावी लागलं तरी चालेल. पण तेवढ्या पैशांमध्येच दिवस काढायचे. अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला. आता हे झालं खर्चाच्या बाबतीत. मी आता तुम्हाला दुसरं जे उदाहरण देणार आहे ना, ते तुम्ही पैशांचं युटिलाइज कसं करतायत, पैशांचा वापर किंवा आलेल्या त्या इन्कमचा वापर कसा करताय त्यावर डिपेंड आहे. सेम मित्र होते. दोघंही मित्र काय काम करायचे, की गावामध्ये ना पाणी नसायचं. लोकांना पिण्यासाठी, वापरण्यासाठी पाणी लागायचं. आणि गावातली लोकं बिझी असायची. ती कोणी शेतामध्ये चालला जायची, तर कोणी जॉबला जायची आणि गावात पाणी नसल्यामुळे
हे दोघं काय करायचे की गावाबाहेर एक विहीर होती. त्या विहिरीमधनं पाणी आणायचे खांद्यांवर आणि ते गावामध्ये आणून विकायचे आणि त्यातनं ते इन्कम जनरेट करायचे. असंच बरेच दिवस लोटला गेले. एक मित्र म्हटला की कष्टाशिवाय पर्याय नाही, आपण हे असेच कष्ट करत राहूया, तेव्हाच आपल्याकडे इन्कम येईल आणि आपलं घर चालत जाईल. आणि जो दुसरा मित्र होता त्याने विचार केला होता की आता आपण हे बरेच दिवस केले, यानंतर काही दिवसांनी आपण म्हातारे होऊ, आपल्याकडनं हे काम होणं अशक्य आहे. तर आपण असा काहीतरी विचार केला पाहिजे की आपण आतापर्यंत जो इन्कम कमवला आहे आणि त्यातनं जी सेविंग केली आहे, त्या सेविंगमधनं असं काहीतरी आपण काम करूया की जेणेकरून आपल्याला लाईफटाईम हा इन्कम चालू राहील, आपण म्हातारे झालो तरीही. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी आत्तापर्यंत जो पैसा साठवलेला होता, त्या पैशांमधून त्या बाहेरच्या गावातून जी गावाबाहेरची विहीर होती, त्या विहिरीमधून एक पाईपलाईन बनवली आणि गावापर्यंत नळ आणला आणि त्या नळामधून काहीही कष्ट न करता लोकांना पाणी विकायला लागले. आता इथे तुम्ही विचार करा की जो दुसरा मित्र आहे की जो खांद्यांवर पाणी वाहून आणतो आहे, तो जास्त श्रीमंत बनत जाणार की ज्याने डोकं चालवून पाईपलाईन गावामध्ये आणली आणि आता पाणी विकतो आहे, तो जास्त श्रीमंत बनत जाणार आणि त्याची पुढची पिढीसुद्धा श्रीमंत बनत जाणार आणि याच्या पुढच्या पिढीलासुद्धा असेच कष्ट करत राहावे लागणार. म्हणजे आपल्याला जो इन्कम येतो आहे, त्या इन्कमचं आपण युटिलायझेशन कसं करतो, योग्य वापर कसा करतो आणि त्या इन्कममधून अजून इन्कम कसा जनरेट करतो, यावर सुद्धा डिपेंड आहे. यावर सुद्धा आपण श्रीमंत आणि गरीब बनत जातो. तुमच्याकडे संपत्ती भरपूर आहे. तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी भरपूर कमावून ठेवलेलं आहे. पण ते तुम्हाला टिकवता देखील आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही श्रीमंत बनत जाणार आणि तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही श्रीमंत बनत जाणार. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट योग्य वाटते आहे आणि जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली आहे, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जी लोकं आपल्या इन्कमच्या खर्चासाठी अजिबात विचार करत नाही आहे. आपल्याला जो इन्कम येत आहे त्याचा आपण कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे, त्याच्यावर आपण किती खर्च केला पाहिजे, त्यावर आपण किती सेविंग केली पाहिजे, या गोष्टीचा अजिबात विचार न करता मनसोक्त फक्त खा प्या मजा करावर खर्च करू राहिले. अशा लोकांना ही व्हिडिओ नक्की पाठवा. थँक यू सो मच.